नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे एक्सप्लेन इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण नवरात्रीच्या 9 दिवसांचे नवरंगाचे महत्त्व जाणून घेणार आहोत। 3 ऑक्टोबर गुरुवार, पिवळा रंग। नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते। हा रंग उपदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो। 4 ऑक्टोबर शुक्रवार, हिरवा रंग। हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो। शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा। हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो। 5 ऑक्टोबर शनिवार, राखाडी रंग। राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो। 6 ऑक्टोबर रविवार, नारंगी रंग। केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साहित होतो। 7 ऑक्टोबर सोमवार, पांढरा रंग। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो। 8 ऑक्टोबर मंगळवार, लाल रंग। मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणे अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे। हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो। 9 ऑक्टोबर बुधवार, निळा रंग। बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल। हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो। 10 ऑक्टोबर गुरुवार, गुलाबी रंग। गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो। या दिवशी महाअष्टमी असते। देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते। 11 ऑक्टोबर गुरुवार, जांभळा रंग। जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो। नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख, समृद्धी मिळते। त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत। तर मित्रांनो, जर का आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीपूर्ण ठरला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।